नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाढीव अनुदान मिळावे या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच काही मनपा कर्मचाऱ्यांकडून मुंबई येथील आझाद मैदानावरही धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आज आंदोलनाच्या 11व्या दिवशी मनपा कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या वतीनं ठेचा भाकरी आंदोलन करण्यात आलं. वाढीव अनुदानाचा प्रश्न मार्गी लागावा आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मनपा कार्यालयासमोर झालेल्या ठेचा भाकरी आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचा रोष आणि त्यांच्या मागण्यांची तीव्रता स्पष्ट झाली. आज करण्यात आलेल्या ठेचा भाकरी आंदोलनात महापौर सय्यद इक्बाल यांनी सहभागी होत कर्मचाऱ्यांसोबत ठेचा भाकरी खाल्ली. मी आमदार साहेब, मेघना दिदी बोर्डीकर आणि खासदार साहेबांनी पण तिथून त्यांना सांगितलं आहे की जी आपल्या कर्मचाऱ्यांची जी व्यथा झालेली आहे आणि अजून ते नाव बोलताना विसरतोय मी, अंबादासजी दानवे साहेब आणि रोहित पवार साहेब हे पण तिथंसुद्धा अवेलेबल होते. त्यांनी आपले जे कर्मचारीचे जे प्रॉब्लेम आहे ते पूर्णतः त्यांनी तिथं सांगून त्यांचा कसा निवारा करता येईल त्या विषयावर आम्ही सीएम साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे. आमदार साहेब होते सोबत, मेघना दिदी होत्या. जेव्हा आम्ही त्या निवेदन सादर केलं त्यावेळेस आम्ही सीएम साहेबांना 1-2 प्रश्न विचारले, बा आमचं हे काम होणार का? साहेबांना आम्हाला म्हटलं की होणार तर साहेबांना मी बोललो, साहेब कधी होणार? साहेबांनी मला म्हटलं 15 दिवसात ते आज होऊन जाईल. आणि मला अपेक्षा आहे आणि जे सीएम साहेबांनी जे शब्द दिले मला असा विश्वास आहे की सीएम साहेब नक्कीच ते प्रश्नाला मार्गी लावतील. जे आंदोलन चालू झालेले 10 तारखेपासून त्या आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांनी विविध आंदोलन केले, जसे की भीक मागो मोर्चा केला असेल. मला तर ह्याच्यामध्ये काय वेगळं वाटलं नाही आणि वेगळं वाटायसाठी काही गोष्ट नाही. जेवण करता आपण घरी करता आईबाबासोबत, आता हे करते पण आपले कर्मचारी. ह्याच्यामध्ये कोणतंही मी आपलं डिफरंट करत नाही. कर्मचारी असो, एखादा ऑफिसर असो, अजून कोणी असो, त्यांनीसुद्धा असं आपल्या लोकांमध्ये एक डिफरंट कधी समजू नये. आपण माणूस आहे, माणुसकी ठेवली पाहिजे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.